आय डोंट नो आणि इव्हन आय डोंट नो, म्हणजे मला माहितीही नाही की मला ते माहितीही नाही. फॉर एक्झाम्पल कायरो, कायरो नावाचा शब्द आहे, या क्षणापर्यंत तुम्ही मी ऐकलेलंच नाहीये, म्हणजे तो मला माहितीच नाहीये आणि तो मला माहितीही नाही हे सुद्धा मला माहिती नाही. 3 गोष्टी आयुष्यात कायम घडतात मित्रांनो. तुम्हाला माहिती आहे सगळ्या जिमवाले ना वार्षिक फी घेतात. का घेत असतील हो? कोण सांगेल? तुम्ही थोडं बोललं तर मजा येईल. हॅलो, सगळे जिमवाले वार्षिक फी घेतात. तुम्ही कुठल्याही जिम मध्ये जा, तिथं कार्ड बघा, 500 कार्ड असतात आणि आतमध्ये 50 लोक जिम मध्ये प्रॅक्टिस करताना दिसतील तुम्हाला. 50 लोक तुम्हाला जिम मध्ये दिसतील. असं का घडतं? जेव्हा एखादी व्यक्ती जिम मध्ये ऍडमिशन घेते त्यावेळेस त्याचं स्वप्न असतं की आपली बॉडी बनावी. येस ऑर नो? मग त्याच्यानंतर तो फुल पैसे भरतो, ऍडमिशन घेतो, त्याच्यानंतर तो जात नाही. का नाही जात? तुमच्यापैकी किती जणांना डायबिटीस आहे? हात एकही नाही वर गेला. ओके, चला, सरांनी केला, थँक्यू. सरांसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ देत, का त्यांनी मनापासून केलं. बाकी तुमच्यातले छुपे रुस्तुम बोलले नाहीत, पण त्यांनी केलं. थँक्यू. मलाही डायबिटीस आहे, पण मला जो रेफरन्स द्यायचा आहे त्यासाठी हे संदर्भ घ्यायचा होता. आपल्यापैकी बऱ्याच जणांना डायबिटीस असून सुद्धा सकाळी उठून 1 तास चालायला हवंय, कारण हे फार महत्वाचं आहे. हे आपल्याला, तुम्हाला, मला शिकवलं गेलंय. तरी सुद्धा डायबिटीस असून सुद्धा आपण चालत नाही. येस ऑर नो? का? तुमच्यापैकी किती जणांना राग येतो? चला, राग अजून चांगलं एक एक्झाम्पल घेऊ. राग, आय थिंक सगळ्यांचेच हात वर जातील. तुला माहिती आहे? तर ते सगळ्यांच्याकडेच आहे. माझा छोटासा प्रश्न आहे, राग आल्यानंतर मनासारखं नाही घडलं की अजून राग येतो ना अभिजित? असं होतं ना बऱ्याच वेळा. तर राग आल्यानंतर हा राग जर आपला वाढला तर आपल्या बॉडीच्या सेलवर त्याचा परिणाम होतो. ज्या व्यक्तीबद्दल आपण राग व्यक्त करतो त्याचं मन दुखवलं जातं, असणारी रिलेशनशिप अजून खेचली जाते, ताणली जाते आणि आपलं आपण शांत राहायला हवंय हे तुम्हाला मला समजतं का नाही समजतं? मग समजत असून सुद्धा, माझा प्रश्न व्यवस्थित समजून घ्या, समजत असून सुद्धा तुमचा आणि माझा राग कंट्रोल का होत नाही? जिमला पैसे भरून सुद्धा, जिमला जाणं महत्वाचं आहे कळून सुद्धा जिमला रेग्युलर लोक का जात नाही? याचं कारण आहे मित्रांनो, ह्या दोन्हीचं ऑपरेशन जिथनं होतं ना, रिमोट कंट्रोल जिथनं होतो ना, तो एरिया वेगळा आहे आणि तो एरिया तुम्हाला मला माहितीच नाही. आणि तो एरिया आहे तुमचं माइंड प्रोग्रामिंग. लहानपणापासून जो रूट कॉज तुमचा तयार झाला, लहानपणापासून जेव्हा तुम्ही जन्माला आलात त्या दिवसापासून, म्हणजे अगदी सुरुवात केली, ज्याला मी पास्ट म्हणतो, भूतकाळ म्हणतो, ते पहिली व्यक्ती महत्वाची आई. सगळ्यात महत्वाचा फरक पडतो मित्रांनो, आईचं तुम्ही कितव्या नंबरचं बाळ आहात का? जर आईचं एसी जास्त झाले ते थोडं कमी करायला सांग, एसी कमी करा. तुम्ही आहात ना माझ्याबरोबर? या, मला सांगा बरं का. हे ऐकून बोर झालेत, पण मी खास तुमच्यासाठी बोलतोय. हे कधी सुटका होईल ना त्याची वाट बघतायत. आजचा दिवस संपला की ते असे बाहेर जाऊन आज पार्टी करतील. 7-8 जणांचं तर गाडीतच सांगत होते. आज बघ काय करतोय ते. श्रावण पाळा मित्रांनो. या, पहिली आहे आई. आईचं तुम्ही कितव्या नंबरचं बाळ आहात ना त्याच्यावर खूप मॅटर करतं. आता तुम्ही म्हणाल, अरे असं काय तू सांगतोयस? हे सायन्स मी तुम्हाला सांगतोय, मी तुम्हाला त्याचं बेसिक देतोय. आईचं जर हे पहिलं बाळ असेल, बाबा नंतर येतात, बाबा फार उशिरा येतात, तर ते बाळ आई फार काळजीपूर्वक त्याला पहिल्या बाळाला सांभाळते. हेच आईचं 3ऱ्या-4थ्या नंबरचं बाळ असेल तर ते रडलं तर रडू दे, काय होत नाही त्याला, असं होतं. म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट कोण? आई. आजच्या आया वेगवान झालेत, आय रिस्पेक्ट देम. त्यांना खूप फास्ट लाईफ झालंय आणि त्यांना खूप त्या गोष्टी ॲडजस्ट करायच्यात. आईनंतर सेकंड व्यक्ती ते वडील, मग येतात आजी आजोबा, त्याच्यानंतर मग येतात काका काकी, मावशी, मामा मामी, हे सगळे तुमचे रिलेटिव्स. त्या बाळाला ज्यांचे हात लागतात त्या बाळाला, त्या बाळांचं डायरेक्ट ट्रान्सफर त्याच्यामध्ये होतं. तुम्ही कधी मॉलमध्ये गेलात, एक चित्र तुम्हाला दिसलं असेल. मॉलमध्ये ते नवरा बायको चाललेले असतात आणि त्यांच्या घरातली ती मोलकरीण या बाई, काही म्हणू आपण, त्या ताई म्हणू, मोर्चे बिरचे निघतात सध्या, तर त्या ताईंच्या कडेवर ते बाळ असतं. येस ऑर नो? तर त्या बाळामध्ये ते माइंड प्रोग्रामिंग होतं. त्या बाळामध्ये त्या व्यक्तीच्या माइंडमध्ये जे थॉट्स आहेत, जे विचार आहेत ना, ते त्याच्यामध्ये प्रोग्रामिंग होतात. तुम्हाला विश्वास बसला नाही, ऐश्वर्याला मुलगी झालेली ऐकलंय? नाव काय तिचं? आराध्या. सगळ्यांचं पाठ आहे. ही आराध्या ज्यावेळेस जन्मली ना, तर तिला जी अंघोळ घालायला यायची ना, या तिला मॉलिश करायला जी लेडीज यायची, तिचा पगार $2.25 लाख. $2.25 लाख. पण त्याहीपेक्षा मला तुम्हाला पुण्यातलं उदाहरण शेअर करायला आवडेल.
जर तुम्हाला मला समजतंय की इतक्या लहान वयामध्ये ह्या बाळाचं आयुष्य प्रोग्रामिंग होतं, म्हणजे जसं हे बाळ छोटंसं मोठं होतं, यांच्या हात लागतात, मग ते शेजारी जायला लागतं. बघा आपल्याला बऱ्याच वेळा आपण म्हणतो मला कळत नाही, मला म्हणजे माझ्याबद्दलची गोष्ट सांगेन मी तुम्हाला की मला ना इडली सांबर फार आवडायचं. आता माझ्या मुलीला आवडती इडली, आणि मग मला का आवडते ज्यावेळेस विचार केला तर मी पुण्यामध्ये जिथं बालवाडीला जायचो, कस्तुरीवाड्यामध्ये, तिथे मी राहायचो कस्तुरी चौकामध्ये, तर आमच्या शेजारी एक साऊथ इंडियन लेडी होती आणि त्यांच्या घरात कायम ते व्हायचं. आता मी लहान असताना तिकडे जात असणार आहे, आता मी शोधल्यावर मला समजतंय, आणि मग तो स्मेल नाकात बसला. म्हणजे आजूबाजू वातावरण सुद्धा आपल्यावर परिणाम करतं. त्याच्या पुढे जाऊन जर सांगायचं झालं तर मग आपला रूट चालू होतो शाळेचा. मग शाळेतल्या टीचर, प्रिन्सिपॉल, ह्या सगळ्यांचं कळत न कळत मग आपले फ्रेंड सर्कल, आणि या सगळ्याचा इम्पॅक्ट होतो. वयाच्या 14व्या वर्षापर्यंत आपला रूट, पास्टचा, भूतकाळचा अख्खा रूट तयार होतो. गॉड इज अ ग्रेट. आणि तुम्ही फार लकी आहात की पुण्यामध्ये आत्ता अशी एक शाळा आहे की जिथं 3 आठवड्याचं बाळ शाळेत घेतलं जातं. ऐकून आहात तुम्ही? आहेत. व्हिक्टोरिया स्कूल नाव आहे, आणि त्यातल्या एका बाळाची आई इथं आता बसलेली आहे, अंजली डेरंगे, की जिचं बाळ, किती महिन्याचं बाळ आहे तुझं? 14 महिन्याचं बाळ आहे आता ते, आणि ते त्या शाळेत जातं. किती फी आहे त्याची? 2 लाख रुपये त्याची शाळेत फी भरली. आता म्हणतो 3रा महिना आहे त्या बाळाचा. आता 14 महिन्याचं. खरं तर त्याला आम्ही 1 महिन्याचं झालं त्यावेळेसच गेलतो टाकायला, पण मागून मग घरातल्यांनी फारच हे केलं, आजी आजोबांनी. मग म्हटलं थांब जरा 1 वर्षाचं तरी होऊ देत, आणि आता ते बाळ तिथं जाते. 14 महिन्याचं बाळ. हे सायन्स आहे, आणि नुसतं सायन्स नाही सांगत, पुरावा सांगतोय. जवळपास चित्रलच्या 45 ते 46 मुलांचे तिथं मुलं येतात. ही छोटी छोटी, सगळ्यात छोटा तर यांचंच आहे, जे 14 महिन्याचं बाळ त्या शाळेमध्ये. 6 मजली बिल्डिंग आहे. किरण बेदी तिथे लेक्चरला येतात. व्हिक्टोरिया स्कूल नाव आहे, खराडीला आहे. कधी योग वेळ झाला जाऊन या, ऑलरेडी आपल्या स्टुडंटची इथं मुलं आहेत. हे सांगायचं कारण हे मित्रांनो की आज आपण विचार करतो की मी असा का घडलो, माझ्या आयुष्यात काय घडलं. याचं कारण आहे की आपण ज्या काळामध्ये डेव्हलप झालो त्या काळाचा त्याच्यावर परिणाम असतो. आणि म्हणून हे रूट कॉज मध्ये काय काय घडलं ते बाजला करण्यासाठी आम्ही तो क्लास चालू केला, आणि दॅट इज द ग्राफॉलॉजी, जो चंदन काल चालू झाला. याचं कारण आहे की तुम्हाला मला ज्या गोष्टी माहिती नाही त्या तिथनं आयडेंटिफाय होतील. तिसरी गोष्ट अतिशय महत्वाची जी धीरूभाईंनी सांगितलेली, आणि ते म्हणजे की लोकांना तुम्हाला विश्वास देता आला पाहिजे. कारण विश्वास जर तुम्ही लोकांना दिला नाही, या जगातली सगळी नाती ना त्या एका गोष्टीवर चालतात, त्या विश्वासावर चालतात. दुर्दैव आपलं की आपण म्हणतो विश्वासराव गेले पानिपतला. आता विश्वासराव जर पानिपतला गेले तर तुमच्या माझ्या आयुष्यात काय होईल? शक्यच नाही ना. आणि म्हणून ही नात्यासाठी विश्वास निर्माण कसा करायचा, टिकवायचा कसा, इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि अजून एक, लोकांच्यात लोकप्रिय व्हायला पाहिजे. ज्या घरात, ज्या बिझनेसमध्ये, जिथे जिथे तुम्ही जाता त्या सगळीकडे तुम्ही लोकप्रिय व्हायला पाहिजे. कंपनीत असाल तर कंपनीतल्या लोकांनी म्हटलं पाहिजे वाव 1 नंबर. मित्रांच्या मित्रांनी म्हटलं पाहिजे 1 नंबर दोस्ती करायला. तुम्ही ज्यांच्याबरोबर राहाल त्या सगळ्यांनी तुमचं कौतुकच केलं पाहिजे, पण ते कौतुक करण्यासाठी तुम्ही कसं वागलं पाहिजे हे कुठेतरी शिकवलं गेलं पाहिजे. जस्ट एक नवीन कोर्स आता लॉन्च करतोय, त्याचं नाव आहे दुनियादारी. पिक्चरच्या नावावरूनच घेतलंय नाव. आता खरं आतलं नाव आहे हर किसी का दिन आता है मेरा कब आएगा. त्याचं खरं नाव होतं हर कुत्ते का दिन आता है मेरा कब आएगा, पण ते कुत्ता म्हटलं करेक्ट नाहीये, म्हणून त्या कुत्ता करून त्याला किसी का केलंय, आणि आता दुनियादारी नाव देतोय. कारण सिंपल आहे. 10च गोष्टी आहेत मित्रांनो आयुष्यात ज्याच्यामुळे तुम्ही झुप झुप या समाजापासून वेगळे निघू शकता. अदरवाईज तुम्ही आणि मी त्यातलाच एक घटक राहतो, आणि आपण तसंच जगतो. कारण माणूस गर्दीत का राहतो? तुमच्यापैकी किती जणांनी सत्यनारायणाची पूजा घातली आजपर्यंत? हात वर करा. आय थिंक सगळ्यांनी ऐकली तर असेल. सत्यनारायण महाराज ऐकलं ना? नाही ऐकलं? तू ऐकलं? सतीश या ऐकलं? किती जणांनी मनापासून सत्यनारायणाला लागली, तो साधू होण्याची गोष्ट मनापासून ऐकली, ते ब्राह्मण काका सांगतायत तसं केलं. आठवावर आय डोंट थिंक तुमच्यापैकी 4-5 हात वर जायची शक्यता नाही. का केलं तुम्ही? का केलं? खरं तर ते करता करता मोबाईलवर तुम्ही बोलताय. त्या सिंगम पिक्चर मध्ये ना तो गोट्याचा मध्येच तो मोबाईल असतो ढांगाचे का, आहे की नाही? का केलं तुम्ही? वाय? याचं कारण आहे की तो समाज, आपण समाजात राहतो. आपण जर ते नाही केलं तर लोक कॉमेंट करतील, आजोबा चिडतील, समाज आपल्यावर कॉमेंट करेल, आणि ते लोकांनी टीका करू नये, आपण त्याचाच एक पार्ट बनावा म्हणून आपण ते सगळं करत असतो. चित्रल नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी करत असतात. आजही नेमकं एका बॅचची सांगताय, 18 नंबरची बॅच. मी सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही मित्रांनो तुमची, पण खरोखर सांगू की ह्या क्लासमध्ये जेव्हा पहिला दिवस चालू झाला या चित्र 16 जूनला, आणि 50 जण त्या बॅचला ह्या होती, आणि मला प्रश्न पडला की खरंच किती कोऑपरेट करतील. कारण ह्यातला प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रातला मास्टर. काही जणांच्याबद्दल तर मला माहिती नव्हती की ते कोण किती मोठे आहेत, कोण काय आहेत, आणि आपलं त्याशी काही कर्तव्य नसतं. तर काही जण वेगवेगळ्या एरियातनं आलेली,
म्हणजे आबासाहेब आमचं हा श्रीरामपूरहून आले, म्हणजे आबासाहेबला हा कोर्स 27,000 फी प्लस 1.5 ते 2 लाख रुपयाला पडला असेल, त्याच्यापेक्षा जास्त कॉस्टिंग. का तिथनं फॉर्च्युनर घेऊन येणं जाणं, आउटबाउंड्स करणं सगळं. त्याच्यानंतर चंदन सातारून यायचा, एवढं सगळं असून तो पहाटे येऊन म्हणजे वेळ सगळेजण पाळायचे. आणि एक सत्र असतं मित्रांनो आमच्या बॅचमध्ये, फार वेगळं असतं लोकांना. म्हणजे तुम्ही जर त्याचे फोटो पाहिले, आज आम्ही तुम्हाला इथं दाखवले नाही, तर तुमच्या अंगावर काटा आला असतं की अरे काय क्लास आहे. कारण या सत्राचं नावच असतं यू बी युअर सेल्फ. यू बी युअर सेल्फचा अर्थ असतो की चाकोरी मोडा. ज्या चकारीतनं तुम्ही मी जगतो ना, एक चाकोरी आपल्या लाईफमध्ये जगायची झाली, आणि त्या चाकोरीतनं तुम्ही आणि मी बाहेर नाही पडत. अमेरिकेमध्ये तुम्ही मुन्नाभाई MBBS पाहिलं असेल, येस नो? मुन्नाभाई MBBS ज्याच्यावरून घेतला ना, तो ओरिजिनल अमेरिकन इंग्लिश पिक्चर आहे अमेरिकेतला. ॲडम पीचचा तो पिक्चर आहे. जस्ट फास्ट इक्वल केलं, मला पिक्चरचं नाव आठवलं, पण ॲडम पीचचा हा पिक्चर आहे. ओरिजिनल स्टोरी आहे ती, की तो म्हणतो की मेडिसिन दिल्यानंतरच लोक नीट होतात असं नाही, लोकांना हसून सुद्धा लोक नीट करता येतात. आणि त्याच्यावर मग आपला हा मुन्नाभाई MBBS त्याच्यावर बनला. आयुष्यामध्ये चाकोरी ज्या मोडतात ना, जी लोक ते हिट होतात. आणि ह्या बॅचमध्ये मी डिक्लेअर केलं की तुमच्यापैकी जे लोक चाकोरी मोडतील ते सगळेजण सक्सेसफुल होणार. आणि गॉड इज अ ग्रेट. ह्या बॅचमध्ये सगळ्यांनी माझं ऐकलं, तुम्हाला विश्वास बसणार नाही आहे. त्यातल्या एका मुलाने तर या लेवलवर चाकोरी मोडली, अभिजित तांबेले, की जो आता इथेही आहे, की लिटरली त्याच्या बॅचमधली लोक बघून ना त्याला घृणा तयार व्हायला लागली त्यांच्या मनात. इतकं त्यानं एका भिकाऱ्याची भूमिका केलेली, आणि फुल इतक्या ॲक्टिंगमध्ये इतक्या डीपरला तो गेला ना की बोलायचंच नाही आहे. म्हणजे इतकी त्या भावनेपर्यंत तो पोहोचला. ती हाईट होती का ते जेवढे करतील ते सगळेजण पास होतील असं माझं वाक्य होतं. आणि आय एम डॅम शुअर आज की ते सगळेजण पास झालेत. ह्या बॅचमध्ये आम्ही अजून एक अभिनव उपक्रम केला, जे आतापर्यंतच्या बॅचला नव्हता तुमच्या दिनेश त्यावेळेस. तो म्हणजे आम्ही यांच्याबरोबर राहून यांच्याकडून भाषणं करून घेतली. त्यामुळे काय झालं, अतिसहवास सुद्धा कधी कधी नकोसा वाटतो. त्यामुळे बिचारे कंटाळले आम्हाला, मला नानीला, म्हणजे की काय सारखेच आमच्या मागे लागतायत, सारखेच बोलवतायत, सारखेच SMS पाठवतायत, सारखेच फोन करतायत. असं काय नाही आहे, मी आपलं जस्ट शेअर करतोय. हा सरपंच तुम्ही नाही ना कंटाळा आम्हाला? नाही ना? हां, कारण म्हणजे अशा प्रकारची एक भावना. पण त्यांना एक रिझल्ट मिळाला की सगळी मुलं या बॅचमध्ये पास झाली. म्हणजे आपण म्हणतो ना, एखादा राहील, एखाद्याला नाही जमणार, अशी जी आमच्या मनात भावना होती तशी झालीच नाही. सगळ्या जणांनी कव्हर केलं. याच्यापेक्षा हाईट झाली त्या अजून 2 व्यक्तींची. त्या दोन्ही फार उशीर आमच्या बॅचला आल्या, म्हणजे आमची बॅच पुढे गेलेली होती. प्रश्न पडला होता की जसं दुसरीतला मुलगा 5वीतला बसला तो लोड येईल, शक्य नाही. पण त्या दोघींनी सुद्धा खूप चांगलं कॉपरेट केलं, आणि इतर मित्रांनी सुद्धा, इतर ताईंनी सुद्धा त्यांना खूप चांगलं सहकार्य केलं. म्हणजे कालचीच एक स्टोरी तुम्हाला मी सांगेल. सुजाता थेटे म्हणून आमची एक स्टुडंट आहे की जी राधाकृष्ण विखे पाटलांच्या समोर तिने परवा, आणि कीर्तनकार जे आहेत ना देशमुख महाराज, अशा 3,000 लोकांच्या समोर तिने भाषण ठोकलं. कीर्तनकार महाराजांच्या सहित ते देशमुख म्हणून आहेत, आणि विखे पाटलांनी नोंद घेतली की अरे तू इतकी छान बोलायला कशी लागली. आयुष्यामध्ये ह्या ज्या घटना घडतात पुढे गेल्यानंतर, हे जेव्हा त्यांचं कानावर ऐकतो त्यावेळेस खूप बरं वाटतं की यार त्या दिवशी जे पेरलं ते आता याचे फळ दिसायला सुरुवात झालेली आहे. तिच्याबद्दल काही काळजी करू नका, तिला कुठेही फिरू द्यात, एन्जॉय, तुम्ही डिस्टर्ब होऊ नका. या शेवटचं 1 मिनिट म्हणजे मित्रांनो, आजच्या प्रोग्रामचे प्रमुख पाहुणे, आजच्या प्रोग्रामचे जे प्रमुख पाहुणे आहेत हे तुम्हाला लवकरच खासदार झाल्याचे दिसतील. आमदार वगैरे किरकोळ आहे, ते काय तुम्ही हातच मागे बसलेले आमदारकीसाठी टपून, ते तुम्ही घ्या. त्यात स्वप्नच त्यांचं असं होतं की आयुष्यात जे करायचं ते चांगलं करायचं, बेस्ट करायचं. आणि लवकरच तुम्हाला आय थिंक आता नोव्हेंबरमध्येच इलेक्शन डिक्लेअर होत आहेत असं काहीतरी पेपरला येतात बातम्या. खरं खोटं त्या राजकारण्यांनाच माहिती, तो आपला प्रांत नाही आहे. तर ते प्रमुख पाहुणे आपल्याकडे आलेले नाही आहेत, पण येतील 1-2 मिनिटात. तर ते येण्यापूर्वी आपण एक ट्रायल घेऊया. तुम्ही कशा टाळ्या वाजवताय, त्यांचे कसं स्वागत करताय, जोरदार चित्र स्टाईलनी. थांबा, मला वाटलंच होतं ह्या अशा टाळ्या ना कटवण्यासाठी असतात. म्हणजे तू एकदाचा इथला भाजला हो, आम्हाला बोलू देत, आणि मग बघ काय ते. DS कुलकर्णी म्हणतात, पुण्यातली लोक एखाद्या वक्त्याचं भाषण थांबवायचं असेल ना तर ते टाळ्या कशा वाजवतात माहितीये, ह्या कोपऱ्यातनं 2 टाळ्या,
त्या कोपऱ्यातनं 2 टाळ्या, ह्या कोपऱ्यातनं 2 टाळ्या, त्या कोपऱ्यातनं 2 टाळ्या, त्या अशा वाजवायच्या नाहीत मित्रांनो. आम्ही चित्रांमध्ये कशा टाळ्या वाजवतो ते तुम्हाला मी एकदा दाखवतो खास पाहुण्यांसाठी, आणि फार मजा येते, फार धमाल येते. आम्ही तर खूप एन्जॉय करतो त्या टाळ्यांनी. आम्ही काय करतो, याला तर दोन्ही जोरात वाजवतोच, ॲक्युपंक्चरचे सगळे पॉईंट्स ऑपरेट होतातच, त्याने रक्ताभिसरण सगळं होतंच. अपार्ट फ्रॉम दॅट याला आम्ही असं जोरदार ताण देतो. मी तुम्हाला दाखवतो ट्रायल, आणि मग त्यानंतर आपण वाजूया. असं आम्ही मोठ्याने ओरडतो, फार मजा येते. आपण पुन्हा एकदा वाजूया, 1 2 3. ह्या ताईने काय केलं, हिकडचं पाहिलं, ही ताई वाजवते, ही ताई, ते ताईने केलं. हरकत नाहीये, पण ताई आमच्याकडे असं झालं ना तर आम्ही त्याचं 100 रुपये फाईन घेतो. याचं कारण आहे, बाबा रामदेवांनी एक आसन दिलंय तुमच्या माहितीसाठी. हिंदू धर्मात एक सण आहे, त्याशी तुम्हाला ठोठो करायला होतो. दुर्दैवाने आजकाल आपण सुशिक्षित झालो आहोत, त्यामुळे आपल्याच्याने ते होत नाहीये, पण इट्स रिक्वायर्ड. हे एक श्वसनासाठी रिक्वायर्ड असलेलं एक त्याचं फार महत्त्वाची गोष्ट आहे. पाहुण्यांनो,